नमस्कार मित्रांनो, 100% शिक्षण मोफत योजना जी काही सरकारने आणलेली आहे, तर त्याबद्दल मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे, की नेमकं कोणत्या कॉलेजला बाबा 100% फी माफ आहे, त्याच्याबद्दल नियम काय आलेत का? काय असेल का? तर या सगळ्यांची जी काही तुम्हाला डाऊट आहे, त्या डाऊटचं मी आज निवारण करणार आहे. कारण काय होतं, आपण आधी-अधुरी माहिती कुठून तरी ऐकून येतो. मग या कॉलेजला आहे का? त्या कॉलेजला आहे का? गव्हर्नमेंट कॉलेजला आहे का? प्रायव्हेट कॉलेजला आहे का? सेमी गव्हर्नमेंटला आहे का? की प्रायव्हेट एकदम जो काही स्वयंघोषित असतात कॉलेजेस त्यांना आहे का? या सगळ्या कॉलेजांचे काय आहे नेमकं जी-आर मध्ये काय लिहिलेलं आहे या कॉलेजबद्दल मी आज तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे. आणि तुम्हाला जे काही अजून प्रश्न असतील की कुठल्या कोर्सेसला मोफत आहे का? कुठले कोर्सेस 100% फ्री आहेत, तर त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. कुठल्या कोर्सेसला तुम्हाला 100% फी माफ आहे तो कोर्स म्हणजे सगळे काही कोर्सेस आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. परत मी तुम्हाला त्याचं नीट कुठली मुलगी पात्र आहे अपात्र आहे, कुठली मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकते याच्यावरती पण व्हिडिओ बनवलेला आहे. एक सगळे व्हिडिओ मी बनवले आहेत, तर तुम्ही जाऊन एकदा बघा. आणि माझा चॅनल जर चांगला वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आपण पाहूया आज की नेमकं कोणत्या कॉलेजला या 100% फी माफ या जी-आर मध्ये देण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की आपला जो जी-आर आहे, आता हा जी-आर माझ्या पुढे आहे नेमका. तर जी-आर मध्ये आपण जर वाचलं तर हा जी-आर काय केलेला आहे, 8 जुलै 2024 रोजी अंमलात आणण्याचं काम गव्हर्नमेंटने केलेलं आहे. तर याच्यामध्ये काय होतं की जे काही आपल्या भगिनी आहेत, आपल्या ज्या मुली आहेत, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटने आणलंय की 100% मुलींना आता योजना फ्री, मतलब शिक्षण एकदम फ्री त्यांना. पण आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न पडतो की भाई कुठल्या कॉलेजला, नेमका कुठल्या कॉलेजला? म्हणजेच की आता आपण बघितलं गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात त्यांना म्हणजे असतं बऱ्यापैकी फी, पण प्रायव्हेट कॉलेजला अवाढव्य कॉलेजेसला फी असतात, अवाढव्य 2-2 लाख फी, 3-3 लाख फी. पुण्यामध्ये आपण बघत आहे, मुंबईमध्ये बघत आहे, किती मेडिकल कॉलेजला फी आहेत, खूप साऱ्या फी आहेत. आता ह्यामधले नेमकं कसं होणार की हे प्रायव्हेट कॉलेजला घेणार की नाही? तर आता आपण जर बघितलं, तसं काही बघितलं तर आपण एक बघू शकतो की जे काही गव्हर्नमेंटने सांगितलंय की जे काही विद्यापीठ आहेत, राज्यातील जी काही शासकीय महाविद्यालय आहेत, शासन अनुदानित अशासकीय विद्यालय आहेत, त्यांना टप्पा अनुदान आहे किंवा कायम विना अनुदानित महाविद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत, शासकीय अभिमत विद्यापीठ आहेत व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील जे काही अभ्यासक्रम आहेत, या शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशिक विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींचा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, अशा सर्व मुलींना आपल्या जी काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहे त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल घटक आहेत त्यांना पण ह्यासाठी त्यांना ऍडमिशन घेता येणार आहे. तर तुम्ही आता एक गोष्ट तुम्ही मला विचाराल की आता हे कळलं आम्हाला की नेमकं आमचं किती पाहिजे की तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता, मेडिकलला घेऊ शकता, 8 लाखापेक्षा कमी आमचं उत्पन्न असेल तर घेऊ शकता. मग आता हे कॉलेज प्रायव्हेट कॉलेज आम्हाला देतील का बाबा? पूर्ण जे काही संस्था आहेत त्या आम्हाला देतील का सगळ्या सुविधा? म्हणजे 100% आम्हाला देतील का त्या मोफत शिक्षण? तर होय, जे काही तुम्हाला आता गव्हर्नमेंटने सांगितलं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे की गव्हर्नमेंटने असं सांगितलं आहे की तुमचा कुठलाही कोर्स असू द्या, कुठलंही कॉलेज असू द्या, मुलींसाठी प्रोफेशनल कोर्सेस असू द्या, नॉन प्रोफेशनल कोर्सेस असू द्या, तुम्हाला जर हे काही माहित नसेल तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, त्या व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की बघा. या जे काही संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य वर्ग आहेत, अशा मुलींसाठी सुद्धा आता सगळं काही शिक्षण मोफत येणार आहे. त्यांना सगळं शिक्षण पूर्ण म्हणजे पूर्ण मोफत असणार आहे. त्यामुळं कोणीही टेन्शन न घेता आपण आता कुठल्याही ऍडमिशनला विनामूल्य ऍडमिशन घेऊ शकतो. आता तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये जाऊन बघू शकता की किती फीज वाढलेल्या आहेत. आता आपण पुण्याचं जर उदाहरण घेतलं तर कमीत कमी आताच जर स्थिती पाहिली आपण, तर एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 1,40,000 फी आहे. आणि त्यानंतर काय 4 वर्ष फीज भरली, 4 वर्ष फी नंतर परत नोकऱ्या नाहीत. मग ते शिक्षणाचा पैसा तर गेलाच, पण नोकरी पण नाही. मग लोकांना ह्याचं खूप वाईट वाटतं की मुलीला शिक्षणाला पैसेही गेले, मुलीला नोकरी नाही लागली, आता मुलीचं लग्न आलंय, मग आता काय करणार, त्याला पैसे कुठून आणणार? मग त्यासाठी ही जी योजना ही खूप एक आपण वरदानच ठरू शकतो असं मुलींसाठी आहे. तर मुली ह्या कुठल्याही कॉलेजमध्ये कुठल्याही कोर्सला एकही रुपया न देता 100% आता शिक्षण मोफत घेऊ शकणार आहात. त्यामुळं तुम्हाला जर कुठला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये जरूर टाका की अमुक अमुक आम्हाला असं असं वाटतं, असं असं आहे. त्या सगळ्या शंकेचं निवारण मी नक्की करेल.
आणि मला एक तुम्हाला अजून सांगायचं आहे, तुम्हाला जर व्हिडिओ माझे चांगले वाटत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन योजना ज्या येतील मी त्याच्यावरती लगेच आला की लगेच व्हिडिओ मी तुम्हाला बनवून पाठवत जाईल, जेणेकरून तुम्ही अवेअर असाल, तुम्ही एक सावधान असाल की तुम्ही त्याच्या योजनेबद्दल माहिती असावी. कारण काय होतं, आपल्याला बऱ्याचदा योजनेबद्दल माहितीच नसतं, मग योजना कोणी सांगतच नाही. मग तेच मी काम आता करत आहे, तुमच्यापर्यंत योजना पुरवण्याचं काम करत आहे. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जो तुमचा डाऊट होता की प्रायव्हेट कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला मोफत शिक्षण मिळणार का, तर 100% कुठल्याही कॉलेजला आता मोफत शिक्षण मिळणार आणि कोणत्याही कोर्सेसला आता 100% तुम्हाला शिक्षण मिळेल मुलींसाठी. तर ही खूप आनंदाची बातमी आहे. आणि चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला काही डाऊट असतील, माझी लाडकी बहीण योजना, त्याची कागदपत्रे, त्याचे नवीन नियम, त्याचं लेखी अर्ज कसा भरायचा, या सगळ्यांची व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहे, तिथं नक्की जाऊन बघा. त्यानंतर आपली जी काही मुलींचं जे शिक्षण योजना आहे त्याच्यावरती सगळे जे डाऊट आहे त्या प्रत्येक डाऊटवर मी प्रत्येक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन बघा. नंतर तुम्हाला जर वाटलं की मी अजून एक योजना टाकलेली आहे की जी आयुष्य योजना आहे, ती तुम्हाला माहित नसेल तर ते नक्की बघा, ती खूप महत्वाची आहे. या सगळ्या योजनेवरती मी व्हिडिओ बनवत असतो. तर यासाठी माझ्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.